नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. शिवकालातील हिंदुस्थानच्या राजकीय स्थितींचा विचार मनात येतोच. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याविरुद्ध शत्रूविरुद्ध उठाव केला. त्यांना एकच शत्रू नव्हता. विजापूरचा आदिलशहा, दिल्लीचा औरंगजेब, जंजिऱ्याचा सिद्दी, गोव्याचा पोर्तुगीज, मुंबईचा इंग्रज, गोवळकोंड्याचा कुतुबशाह आणि अंतर्गत अनेक स्वकीय संधी साधून स्वराज्याला विरोध करत होते. त्यांची ही संख्या थोडी नव्हती. यातील गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी प्रत्यक्ष संघर्ष फारसा घडला नाही, पण बाकी सर्वांशी महाराजांना झुंज द्यावी लागत होती. डच, फ्रेंच, अरब इत्यादी परकीय, त्या मानाने लहान लहान असलेले महत्त्वाकांक्षी व्यापारीही थोडा थोडा त्रास देतच होते. या सर्व शत्रूत काही सागरी शत्रू होते, बाकीचे भूशत्रू होते. एवढ्या या अफाट शत्रुबळाशी झुंजत झुंजत महाराजांना स्वराज्याचा विस्तार आणि संरक्षण करण्याचा उद्योग किती कष्टमय पडला असेल. या साऱ्या राजकीय संकटाच्या वणव्यात उभ्या असलेल्या पण तरीही स्वातंत्र्याच्या ईश्वरी कार्यात तन्मय झालेल्या शिवाजी राजांच्या जीवनकार्याचा आपण सर्व बाजूंनी विचार करावा. शिवाजी महाराजांनी इसवी सन 1670च्या प्रारंभापासून औरंगजेबाविरुद्ध सुरू केलेली मोहीम विलक्षण वादळी होती. एक शिवनेरी सोडला तर पूर्वी तहात मोगलांना दिलेले 23ही किल्ले महाराजांनी परत घेतले. इतकेच नव्हे तर नाशिक जिल्ह्याचा उत्तर भाग महाराजांनी बहुतांशी स्वराज्यात आणला. महाराजांची ही मोहीम अतिशय अभ्यासनीय आहे. यातच दुसऱ्यांदा सुरतेवरचा खंडणी छापा होता. महाराज सह्याद्रीच्या आश्रयाने स्वराज्याचा विस्तार करीत होते, कारण सह्याद्रीतील किल्ले हे संरक्षणाचे उत्कृष्ट साधन होते. येवले, मालेगाव आणि खान्देशचा पूर्व भाग हा सपाटीचा होता. हा भाग आणि त्याला जोडून असलेला मराठवाडा व वऱ्हाड हे सपाटीचे भाग जर जिंकून घ्यावयाचे ठरवले तर आत्ता घेता येतील, पण त्यांच्या संरक्षणाकरिता भुईकोट किल्ले, जास्तीत जास्त फौज, तोफखाना आणि युद्ध साहित्य आता आपल्यापाशी मोगलांच्या मानाने खूपच कमी आहे. हे ओळखून महाराज सह्याद्रीवरील बळकट किल्ल्यांचा आश्रय घेत होते. किल्ले हेच आपले सर्वात मोठे बळ आहे हे त्यांनी ओळखले होते. म्हणजेच आपल्या भौगोलिक बळाचा आणि गनिमी काव्याच्या क्रांतिकारक तंत्राचा उपयोग महाराजांनी अगदी हृदयाशी घट्ट धरला होता. पेशवाईच्या अखेरच्या काळात याच किल्ल्यांचा आणि याच भौगोलिक प्रदेशांचा उपयोग जर पेशवे, शिंदे, पवार, होळकर इत्यादी सरदारांनी आणि बापू गोखले, यशवंतराव होळकर, कुंजीर, विंचुरकर, दाभाडे, त्र्यंबकजी डेंगळे, जिवबा दादा बक्षी आणि अशा कितीतरी कमालीच्या शूर सरदारांनी इंग्रजांच्या विरुद्ध केला असता, ही शिवयुद्ध पद्धती आणि शिवयुद्धनीती एकवटून वापरली असती तर इंग्रजांना मुंबई सांभाळणेही अशक्य झाले असते. त्यांना अगदी खऱ्या अर्थाने पळताभुई थोडी झाली असती. भूगोलाचे महत्त्व ओळखलेच नाही. राष्ट्रीय ऐक्याचा आम्हाला कधी गंधही लागला नाही. आमचा शनिवारवाडा गुंतून पडला कामिनी काव्यात आणि सारे सरदार आपसात भांडत बसले क्षुल्लक दाव्यात. फावले महाधूर्त शकुनी इंग्रजांचे, हा हा म्हणता आम्ही गुलाम बनलो. इसवी सन 1670 पासूनची महाराजांची मोगल आणि आदिलशाही विरुद्ध सुरू झालेली चढाई विलक्षण अभ्यासनीय आहे. क्वचित झालेले पराभव महाराजांनी उलटवून लावून विजय मिळवले आहेत. आता औरंगजेबाची प्रतिक्रियाही लक्षात घेतली पाहिजे. त्यानेही महाराजांच्या विरुद्ध केलेल्या योजना आणि चढाया निसंशय अचूक होत्या. त्याचे सरदार तरबेज अनुभवी होते. दाऊद खान कुरेशी, जसवंतसिंग राठोड, महाबत खान, बहादूर खान, मोहकम सिंग, दिलेर खान इत्यादी. युद्ध साहित्याला तोटा नव्हताच. औरंगजेबाने ही इसवी सन 1670 पासून पुढे 3 वर्ष राबवलेली आपली चढाईची योजना अशी होती की खानदेशापासून ते पुरंदर तालुक्यापर्यंत असलेला शिवाजी महाराजांच्या कब्जात गेलेला संपूर्ण मुलूक जिंकून घ्यावयाचा. परंतु त्याच्या सरदारात एकोपा नव्हता. त्यामुळे समन्वय कधी साधला गेला नाही. सर्वत्र पराक्रमाची शर्थ करूनही मोगलांचे हे सेनापती पराभूत झाले.
औरंगजेबाला दिल्लीत बसून या दक्षिणेतील मोहिमांची सूत्रे नीट चालविता आली नाहीत. तो चालत्या मोहिमेतून कधी जसवंत सिंहाला दिल्लीत बोलावून घेतो आहे, तर कधी दिलेर खानसारख्या मोठ्या सेनापतीची दुसरीकडेच बदली करतो आहे. त्यातच त्याचेही दक्षिणेतील सेनापती आपसातील मतभेदांमुळे वेगवेगळेच डावपेच खेळतायत. अहिवंतगड नाशिक जिल्हा घेण्याकरिता महाबतखान आणि दाऊदखान कुरेशी हे एकवटून मराठ्यांविरुद्ध नेटाने 3 महिने झुंजले. अखेर मोठ्या शर्थीने दाऊदखान अहिवंतगडात घुसू शकला. त्याने मराठ्यांचा पराभव करून गड जिंकला. हा गड जिंकण्याचे श्रेय महाबतखानाला मिळवायचे होते. पण दाऊदखान प्रथम किल्ल्यात शिरल्यामुळे विजयाचे श्रेय त्यालाच मिळाले आणि महाबतखान नाराज झाला. तो चिडला आणि सुरतेच्या दक्षिणेस असलेल्या पारनेरा नावाच्या किल्ल्यावर जाऊन बसला. संपूर्ण पावसाळा तो तिथेच राहिला. या पावसाळ्यात त्याच्या सैन्याचे रोगराईमुळे व योग्य खाणेपिणे न मिळाल्यामुळे अतिशय हाल झाले. जनावरे फार मेली. पण स्वतः महाबतखान किल्ल्यात चैन करीत होता. त्याच्याबरोबर निरनिराळ्या देशातून आणलेल्या 400 सुंदर बायकांचा जनानखाना होता. अहिवंतगडाच्या विजयाचे श्रेय न मिळाल्यामुळे निराश झालेला महाबतखान पारनेरा गडावर अशी चैन करीत होता. आता सांगा, असे बेजबाबदार सरदार लाभले तर तो औरंगजेब तरी काय करणार? औरंगजेबाचे पराभव आणि महाराजांचे विजय